संसारातून थोडासा तुम्ही वेळ काढला तुमच्या स्वतःसाठी. नवऱ्याला सोडून आलो आम्ही. हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ब्लॉग्स विथ सस सोनालीमध्ये. आज मी तुम्हाला निसर्गाच्या कुशीत वसलेल्या एका छान अशा रिसॉर्टवर घेऊन जाणार आहे. वन डे पिकनिकसाठी एकदम सुंदर स्पॉट आहे. यावेळी आम्ही मुद्दामच 2 व्हीलरवर निघालो, कारण जातानाचा जो सुंदर असा निसर्ग आहे, जे वातावरण आहे ना, ते इतकं प्रसन्न करणार आहे मनाला. त्यामुळं लास्ट टाइम आम्ही 4 व्हीलर घेऊन गेलो, पण यावेळेस आम्ही 2 व्हीलरवर जायचं ठरवलं. वा बघा, खूप छान असं हे रोडच्या मध्यभागी असणारं केदारनाथ देवाचं मंदिर. किती छान आणि किती प्रसन्न करणारं हे दृश्य आहे. इथून पुढे गेल्यानंतर पण बघा, नुसती झाडांची वर्दळ, आधीमध्ये अशी वेगवेगळ्या रंगांची फुलंसुद्धा आली होती. खूप छान वाटत होतं. इतका निसर्ग छान होता ना इथला. तो अनुभव प्रत्यक्षात घेणं एक वेगळं सुख आहे. म्हणजे हे सांगणं आणि हे दाखवणं खूप खूप लांबची गोष्ट आहे, पण जे प्रत्यक्ष जाईल ना, त्याला खरंच कळेल की इथं किती सौंदर्य आहे निसर्गाचं आणि सगळं नॅचरल. वाव, जणू असं कधी कधी वाटत होतं आपण बाहेरच्या देशात आलोय की काय. एवढं छान इथलं वातावरण आहे, प्रसन्न करणारं. आणि पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे तुम्हाला हिरवळच दिसेल. आणि फुलं तर खूप वेगवेगळ्या पद्धतीची इथं उगवलेली आहेत. इथे घाटसुद्धा बघा, हा तिथला घाट आहे. थोडासा उंच असा घाट आहे राऊंड शेपमध्ये, पण खूप छान त्या घाटात सुद्धा नजारे पाहायला मिळतात. पवनाचं बॅकवॉटर आहे. आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला डाव्या हाताला तिकोना किल्ला दिसेल आणि उजव्या हाताला तुंग किल्ला दिसेल. हा बघा, इकडे तिकोना आहे आणि अपोजिट साईडला तुंग किल्ला आहे. त्याच्या पायथ्याशी जणू असणारं ते रिसॉर्ट, ज्या रिसॉर्टवर आपण चाललेलो आहोत. याआधीसुद्धा आपण इथला व्हिडिओ केलेला आहे. त्या भरघोस प्रतिसादानंतर आज आपण पुन्हा इथे चाललेलो आहोत. बघा, हा मध्ये असा एक छान व्ह्यू होता म्हणून आम्ही थांबलो होतो. छान इथे फोटोज काढले, रील्स बनवले. खूप छान असं वातावरण होतं बघा. त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा निघालो. मध्ये मध्ये भात शेती, छान कडेला डोंगर, वाव. आणि फायनली आपण येऊन पोचलेलो आहोत हिरानंद रिसॉर्ट या ठिकाणी. चला. शिळीम गावात असलेलं पवनानगरमध्ये मावळ तालुक्यातलं हे सुंदर असं निसर्गाच्या कुशीतलं हिरानंद रिसॉर्ट. तुमचा 20 ते 25 जणांचा ग्रुप आरामशीर इथे राहू शकतो. इथे तुम्हाला स्विमिंग पूलची सुद्धा सोय आहे, जिथे लहान मुलांसाठी सेपरेट आणि मोठ्यांसाठी सेपरेट असे 2 सेक्शन केलेले आहेत. तुमचे छोटे फॅमिली फंक्शन्स असतील, गेट टुगेदर असतील, ते सुद्धा इथे तुम्ही सेलिब्रेट करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक छोटासा हॉलसुद्धा मिळणार आहे. वरतून पाहिल्यानंतर नजारा बघा, प्रॉपर हे निसर्गाच्या कुशीतच वसलेलं रिसॉर्ट आहे. इथे आल्यानंतर तुमचे स्ट्रेस, तुमचे मनावरचे ओझं तुम्ही नक्की घरी विसरून येताल, कारण इथे आल्यानंतर तुम्ही एवढे रमून जाताल इथल्या वातावरणात की तुम्ही फक्त एन्जॉयच करणार आहे इथे आल्यावर. तुमच्या गेल्या वेळेसच्या भरघोस प्रतिसादानंतर आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत हिरानंद रिसॉर्ट या ठिकाणी. आणि या ठिकाणी आज खूप छान असा लेडीजचा एक ग्रुप आलेला आहे. मला त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घ्यायचं आहे. चला आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्या कुठून आल्यात आणि आज त्यांना कसं वाटतंय. सो हॅलो लेडीज. सो कसं वाटतंय तुम्हाला जिथे येऊन. आणि सगळे तुम्ही कुठून आलेला आहात. पनवेल मुंबई. वाव, सगळे पनवेल वरून आलेले आहेत. आणि आता कसं वाटतंय. गारगार वाटतंय का. मस्त सगळेजण एन्जॉय करतायत. अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, या सगळ्या महिला ज्या आहेत, सगळा फ्रेंड्स ग्रुप जो आहे हा इथे कसा आला, यांना कुठून रेफरन्स मिळाला, हे सुद्धा मला जाणून घ्यायचंय. तर मला सगळ्यांनी सांगा, कोणीतरी सांगा. हे घ्या माईक. बोला की तुम्ही इथे आला कसा, तुम्हाला कळलं कसं इथल्या रिसॉर्ट बद्दल. 15 दिवसापूर्वी मी यांचा काय व्हिडिओ बघितला होता. आम्ही इथे आलो आम्ही. अच्छा, म्हणजे तो व्हिडिओ बघून तुम्ही आलेले आहात. वा, नाईस. म्हणजे तुम्ही आपला जो लास्ट टाइमचा व्हिडिओ बघितला असाल, तर तो व्हिडिओ बघून त्या इथे आलेले आहेत आणि एन्जॉय करताय तुम्ही सगळ्या. वाव, म्हणजे संसारातून थोडासा तुम्ही वेळ काढला तुमच्या स्वतःसाठी. नवऱ्याला सोडून आलो आम्ही. वा वा वा, खूप छान. एन्जॉय. अच्छा, म्हणजे ते स्विम करतात आणि तुम्ही जर बघताल ना, हे जास्त डीप नाहीये. त्या बिंदास एन्जॉय करतायत त्या लेडीज. बघा, त्यांना खूप छान मिळतंय. सांभाळून. सो या त्यांच्या मुलांना पण घेऊन आलेले आहेत. ही त्यांची मुलं आहेत. हजबंड सगळे घरी आहेत त्यांचे. आणि मस्त सगळे एन्जॉय करतात. सी, वाव, बापरे, त्या बिंदास गेल्यात. सही. सी.
इथून गेल्यानंतर हे आहे रिसॉर्ट. लास्ट टाइम आपण इथली वरची रूम तुम्हाला मी दाखवलेली. आता याच्याच या साईडला राईट साईडला जी रूम आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि याच्या मधल्या पॅसेजमध्ये खूप छान छान फुलांची आणि फळभाज्यांची झाडं आहेत. फुलं यावेळेस उमललेली आहेत बघा. खूप छान असा त्यांना बहर आलेला आहे. खूप वेगवेगळ्या पद्धतीची इथं फुलांची झाडं आहेत. हेच नाही तर औषधी वनस्पतींची सुद्धा झाडे आहेत. वरती बघा घोसाळी आलेली आहेत. फळभाज्यांची सुद्धा इथे झाडे आहेत. थोड्या क्षेत्रामध्ये त्यांनी थोडीशी अशी शेती केलेली आहे जिथे भाज्या लावलेल्या आहेत. खूप सुंदर आणि असं छान इथे वातावरण आहे. तुम्हाला गेल्यावर नक्कीच कळेल. बघा ही आहे रानकेळी जी आपण लास्ट टाइम सांगितली होती. या फुलाची भाजीसुद्धा करतात. रानकेळी तुम्हाला खातासुद्धा येतील. आणि इथे हा आहे झरा. रूम इथल्या बघा प्रॉपर अशा सुटसुटीत आहेत. जी पडवी बाजूसारखी जी त्यांचं सेक्शन आहे म्हणजे एंट्री केल्यानंतर तिथल्या या रूम आहेत. लास्ट टाइम आपण त्या साईडच्या रूमवरच्या दाखवल्या होत्या. ही आता खालची रूम आहे. रूम एकदम तुम्हाला सुटसुटीत मिळणार आहे. प्रॉपर इकडे तुम्हाला वॉशरूम आहे. बाहेर वॉश बेसिन आहे. आणि खाण्याची सोय तर तिकडे बाहेरच असते पडवीमध्ये. प्रॉपर असं गावाला जेवल्यासारखा इथे आनंद घेता येतो. ही आहे रूमची बॅक साईड. बॅक साईडमधून जर तुम्ही बघताल तर इथे सुद्धा एक छान पडवी दिलेली आहे जिथे तुम्ही रिलॅक्स करू शकता. चहा पाणी घेऊ शकता. आणि तिकडे बघा झऱ्याकडे जायचा तो रस्ता आहे. आणि त्या साईडला त्या आपण मागच्याच रूम एक्सप्लोअर केल्या आहेत. तर लास्ट टाइम तुम्ही ही झाडं पाहिलीच असतील पण ती अजून जास्त बहरली आहेत. आणि फुलं जर बघताल तर वाव अजून फुलंसुद्धा आलेली आहेत. किती फोटोजेनिक आहे ही जागा. मस्त अशी तिथं झाडांची डोली तयार झालेली आहे. सगळं नॅचरल हे इथं असं तयार झालेलं आहे. छान अशी हिरवळ मस्त अशी झाडांची वर्दळ. आणि रील बनवण्यासाठी फोटो काढण्यासाठी खूप सुंदर अशी फोटोजेनिक अशी इथे ही जागा तुम्हाला मिळणार आहे. एवढीच नाही अशा बऱ्याच जागा तुम्हाला इथे छान छान मिळणार आहेत. तर मग कधी येताय तुम्ही? वाव यावेळेस मस्त असा पाऊस पडतोय. थंडगार वातावरण आहे. आणि सुंदर बघा छान फुलंसुद्धा आलेली आहेत. खूप छान वाटतंय. पावसात सुद्धा इथं इतकं सुंदर वातावरण आहे. वाव मस्त थंड हवा आहे. सखीनो चूल मूल संसार तर होणारच आहे. पण इकडे या. इथे बघा. हे बघा. आता तुम्ही सगळे कुठे येणार? येस हिरानंद रिसॉर्ट. मलाच भिजवा. मलाच भिजवा. विशेष म्हणजे पार्किंगसाठी सुद्धा भरपूर स्पेस आहे. तुमच्या मोठ्या छोट्या गाड्या भरपूर इथे वावणार आहेत. इथे पण बघा मगाशी आपण इथली रूम दाखवली. लास्ट टाइम आपण बॅक साईडची रूम दाखवली होती. बरं या रिसॉर्टची ही एक अशी जागा आहे जी तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा देणार आहे. म्हणजे खूप छान अशी ही पडवी आहे. या रिसॉर्टवर आल्यानंतर तुमच्या अशा जुन्या आठवणी सुद्धा जाग्या होणार आहेत. तर या रिसॉर्टचे सगळे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तुम्हाला बुक करायचं असेल तर आत्ताच त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि लास्ट टाइम आपण परतीचा प्रवास घेतला नव्हता. यावेळेस मी थोडासा परतीचा प्रवाससुद्धा घेतलेला आहे की परतीच्या प्रवासात सुद्धा तुम्हाला इथलं निसर्ग सौंदर्य एकदम छानपणे निहाळता येणार आहे. बघा खूप छान असं जाताना आपण चढाचा रस्ता होता आणि घरी जाताना उतरणीचा रस्ता आहे. तर बघा हे 2 किल्ले असे छान दिसतात. पवनाचं हे बॅक वॉटर आणि खूप छान असे रस्ते देखील आहेत बघा. आणि त्यानंतर आम्ही इथं एका अशा खानावळीत आलो ज्या खानावळीला नावच नव्हतं पण लोकांची गर्दी आणि गाड्यासुद्धा बाहेर भरपूर लागल्या होत्या. तिथं मस्त आम्ही मटण खाल्लं आणि खूप छान इथली टेस्ट आहे. तुम्हालासुद्धा माहिती आहे का ही खानावळ पवनानगरमध्येच मार्केटमध्ये पवनानगरचं जे मार्केट आहे ना त्या मार्केटमध्येच ती खानावळ आहे. आणि त्याच्या बाजूलाच हे छान अशी झाडं इथे नवीन अशी आलेली आहे. तिथं मी छान असं फोटोशूट देखील केलं. जणू ते फॉरेनला आल्यासारखंच वाटत होतं. मी हे बघा तोडून घेतलं. इतकं सॉफ्ट होतं ते. आणि त्यानंतर मी काही रील केले, फोटो काढले आणि आम्ही परतीचा प्रवाससुद्धा मी कॅप्चर करायचा यावेळेस तुमच्यासाठी प्रयत्न केला. कारण इतकं छान इथं निसर्ग आहे की तुम्ही तुमचा प्रवास देखील असा मनसोक्त एन्जॉय करणार आहात. बघा किती छान घाट आहे हा प्रॉपर. पण ते दृश्य आणि ते नजारे आहा हा वा मस्त. त्यामुळे लवकरात लवकर व्हिजिट करा, बुकिंग करा
आणि त्यांना तुमचं जेवणाचं जे काय आहे ते तुम्ही ॲडव्हान्समध्ये जेव्हा कॉल करताल तेव्हाच सांगा. इथे बघा झाडांच्या मध्ये डोले आहेत आणि जाताना आपण जे मंदिर पाहिलं होतं त्याची मी आज तुम्हाला बॅक साईड दाखवते. तर बघा मागे त्या मंदिराच्या पुढे केदारनाथाचं मंदिर आणि मागे प्रॉपर दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर आहे. जय हनुमान. तर चला भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. थँक्यू.